नमस्कार मित्रांनो, माझ्या नवी व्लॉग में तुमच्या सगळ्यांचं परत स्वागत आहे. आणि आज आहे 14 एप्रिल, तर तुम्हाला सगळ्यांना आंबेडकर जयंतीच्या मनापासून शुभेच्छा. तर आज मी, कल्पेश, मंगेश आणि मंगेशची बायको आम्ही चौघेजण जाणार आहोत न्यू दिल्लीला. कारण की आज आंबेडकर जयंती आहे, तर तिकडे काहीतरी मस्त प्रोग्राम असत असं कल्पेशने आम्हाला सांगितलंय. तर आम्ही सगळेजण तिकडे चाललोय आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत न्यू महाराष्ट्र सदनला ऑथेंटिक महाराष्ट्रीयन फूड खाण्यासाठी. बट आता फक्त एकच असं कन्सर्न आहे की आम्हाला तिकडे टायमावरती पोहोचायला जमतंय का नाही जमतंय. कारण की आज मी तर ऑफिसला गेलो नव्हतो, मी सुट्टी घेतली होती. पण कल्पेश आणि मंगेश दोघेजण ऑफिसवरून डायरेक्टली येणार आहेत तिकडे आणि मी पण डायरेक्टली त्यांच्यासोबतच जाणार आहे. तर तुम्ही बघत राहा व्लॉग, तुम्हाला याच्यामध्ये दिसेल की आज आम्ही एक्झिबिशन किंवा फंक्शनमध्ये काय काय अटेंड केलं ते. स्टे ट्यून. तर इथून सुरुवात होते भीम ज्योती उत्सव 2026ची. एंट्रन्सला जय भीम लिहिलं होतं खूप साऱ्या छोट्या छोट्या दिव्यांचा वापर करून, आणि ते सगळे दिवे बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका पुतळ्यासमोर लावले होते. त्याच्याच अपोजिट साईडला हार घातलेली बाबासाहेब आंबेडकर यांची एक अतिशय सुंदर मूर्ती होती. त्याच्यानंतर एका वॉलवरती बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातले आणि आपल्या भारताच्या इतिहासातील असलेले बरेचसे ऐतिहासिक घटक आणि बऱ्याचशा ऐतिहासिक घटना कव्हर केल्या होत्या. एल्फिस्टन हायस्कूल मुंबई आणि सिद्धार्थ कॉलेज. मला एक सांगताना खूप आनंद होतोय की मी सिद्धार्थ कॉलेजमध्ये काही वेळासाठी ॲज अ व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम देखील केलेलं आहे. सो इट्स काइंड अ प्राऊड मुमेंट फॉर मी. त्याच्यानंतर इथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातला खूप असा इम्पॉर्टंट घटक, तो म्हणजे कोलंबियामधील त्यांनी केलेलं काम आणि त्यांचं लंडन स्कूलमधलं एज्युकेशन. हे दोन घटक देखील इथे कव्हर केले होते. आणि त्याच्यानंतर जसे जसे आपण पुढे जातो बऱ्याचशा गोष्टींबद्दल इथे सांगितलं होतं. पण महाडचा सत्याग्रह, जो की महाराष्ट्रातल्या इतिहासातला एक इम्पॉर्टंट इव्हेंट आहे, तो देखील इथे कव्हर केला होता. संपूर्ण वॉल बघून झाल्याच्या नंतर आम्ही लोकांनी जे स्टॉल्स अवेलेबल होते तिथे आम्ही चेकआउट केलं. काही चांगलं मिळतंय का ते बघितलं. बट बरेचसे स्टॉल बंद झाले होते कारण शेवटचा दिवस होता. हो ना, सॅमसंग और आयफोन दोनों को. एबा हाय बोलो. हाय, माझ्या ब्लॉग मध्ये माझंच आहे. इंडक्शन आहे, जस्ट इंडक्शन वरती बसवतो आणि ब्लास्ट होईल, मग फाटल. कल्पेश स्प्रिंग रोल साठी पण नेगोशिएट करतोय. हा, मंगेश आपको कितनी भूख लगी है? कितनी? अब वैभव क्या खा रहे हो? चटणी. चटनी? मतलब चटणी के साथ दूसरा भी खाऊ. आप क्या खा रहे हो? चटनी. आप कल्पेश? फिलहाल आप लोग को मिला ही नहीं खाने को? नहीं भाभी, फिलहाल तो हम लोग कल्पेश के पैसे खा रहे हैं. हेच ना, तू लवकर लोक बघतात आणि ते हे करून उभा आहे असा. तर मित्रांनो, आम्ही काल गेलो होतो महाराष्ट्र सदनला. सदन नाही, इंडिया गेटला. इंडिया गेट नंतर आपण गेलो महाराष्ट्र सदनामध्ये. तर आम्ही जेवणासाठी गेलो होतो न्यू महाराष्ट्र सदनमध्ये. तर तिकडे कसं आहे की तिकडे कॅन्टीन जे आहे ते कॅन्टीन सिटीजन लोकांसाठी ओपन असतं, पण त्यांचे काही टायमिंग असतात. तर मग काल आम्ही तिकडे गेलो होतो. तर काल तिथे आम्ही खूप टाइम नंतर ऑथेंटिक महाराष्ट्रीयन फूड खाल्लं. तसं तर आम्ही ताईच्या घरी गेल्यावरती खात असतो महाराष्ट्रीयन फूड, पण असं म्हणजे बाहेर कुठेतरी हॉटेलमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये अशा कुठल्या तरी ठिकाणी आम्ही फर्स्ट टाइम ऑथेंटिक महाराष्ट्रीयन फूड खाल्लं. तर आम्ही तिकडे घेतलं होतं, मटन घेतलं होतं. मी मटन खात नाही, कल्पेश मटन खातो. आणि चिकन घेतलं होतं आणि व्हेज मध्ये आपण हे घेतलं होतं, व्हेज कोल्हापुरी घेतली होती, राईट. आणि हा झुणका पण घेतला होता आम्ही. मटन म्हणजे याचं असं याचं. तर चिकन सगळ्यात पहिलं आम्ही चिकन जे घेतलं होतं ना, आम्ही चिकन मध्ये 2 डिश घेतले होते. एक स्टार्टर घेतला होता, चिकन तंदुरी कबाब. ठीक आहे, जे की पहिली गोष्ट म्हणजे चिकन मलाई टिक्का आम्ही सांगितलं होतं, पण ते आले चिकन तंदुरी कबाब. ठीक आहे, कारण की त्याच्यामध्ये मलाई काहीच नव्हती. पण तरी पण जी तंदुरी चिकन टिक्का आला होता ना, तो एवढा टेस्टी होता आणि एवढे टेंडर आणि सॉफ्ट पीस होते ना त्याचे. लिटरली तो तंदूर करताना पण त्याला महाराष्ट्रीयन मसाले लावले होते. म्हणजे आपला लाल मसाला म्हण किंवा आपला काळा मसाला म्हण, तो त्याला लावला होता आणि ते खाताना ती टेस्ट समजत होती. एवढा मस्त त्याची टेस्ट होती. पण अनफॉर्च्युनेटली आय थिंक त्याचा फोटो नाही आमच्याकडे त्या डिशचा. आहे माझ्याकडे चिकन टिक्काचा आहे का? हा ठीक आहे, आम्ही इथे फोटो लावू तुम्हाला, म्हणजे फोटो पण दाखवू. फोटो काही असं क्लिअर आले नाही. ऍक्च्युली आम्हाला शूट करायचं होतं, पण ऑब्व्हियसली ती एक सेंट्रल गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी आहे आणि तिथे शूट करणं म्हणजे दुसऱ्यांच्या प्रायव्हसीला पण इन्व्हाइट करणं. तर सगळ्यात पहिला ऑफर केलं की तुम्हाला चिकन करी हवी का महाराष्ट्रीयन स्टाईल. मग नंतर मग त्यांनीच आम्हाला ऑफर दिलं की तुम्ही याच्यामध्ये चिकन तंदुरी पण घेऊ शकता किंवा चिकन टिक्कावाले पण घेऊ शकता. मग मंगेश बोलला की चिकन तंदुरी मागवा. मग चिकन तंदुरी मागवली होती. आणि मला सगळ्यात जास्त आनंद हे बघून झाला की तिकडे भाकरी मिळत होती, ज्वारीची भाकरी तिकडे मिळत होती. हे लोक नान आणि रोटी खात होते. तर
हा. मी पण भाकर खाल्ली. नाही दोन नाही भाकरी खाल्ल्या. सगळेजण आधी नान करत होते. हा. नंतर जेव्हा समजलं भाकरी तेव्हा आपण दोघांनी तेव्हा भाकरी भाकरी घेतली. मागितल्या. हा ज्वारीची भाकरी होती. भाकरी म्हणजे छोट्याची एवढीच साईजची पण भाकरी चांगली होती. होती. पण भाकरी खूप चांगली होती. ऑब्विसली महाराष्ट्रीयन नॉनव्हेज खातो म्हटल्यावरती भाकर पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि सगळ्यात म्हणजे कसं आलं की आमच्यासोबत होती कंचना वहिनी. तर कंचना वहिनी कंचन वहिनी रे, कंचना वहिनी. कंचन वहिनी. सॉरी कंचन वहिनी आमच्यासोबत होती. हा. ठीक आहे. तर तिने पण आय थिंक मला वाटतं फर्स्ट टाइम तिने आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईलचं मटण खाल्लं असेल. चिकन तर ऍक्च्युली खूप मस्त होतं आणि स्पेशली जी ग्रेव्ही होती त्या ग्रेव्हीमध्ये मला तो मसाला जे सुकं भाजलेलं खोबरं असं जी टेस्ट मला त्याच्यामध्ये लागत होती. खूप मस्त होतं. मी त्याच्यासोबत भाकरी खाल्ल्या. झुणका मागवला होता. आमच्यासोबत आमचा एक मित्र होता अरुण म्हणून. अरुणला झुणका खायला घातला आम्ही. त्याला पण आवडलं ते. त्याच्यानंतर अरुणला मी स्वीट डिश पण खायला घातली. म्हणजे स्वीट डिश मध्ये मी पुरणपोळी मागवली होती माझ्यासाठी. ऑब्व्हियसली यार पुण्याचा माणूस आहे. माझ्यासमोर तुम्ही जगातले सगळे स्वीट डिश ठेवा आणि पुरणपोळी असेल तर आय विल चूज पुरणपोळी. आणि अरुणला पण पुरणपोळी खायला घेतली तर अरुणला पण ते आवडलं ऑब्व्हियसली. एक तो असं त्याला एवढं फुल झालं तरी पण त्यांनी आवडली म्हणून खाल्ली पण नाही. तो खाताना असं करत होता. मुंबईला गेलो की मटन फिक्स असतं आपलं. घरी गेलं की फिक्स मटन. माझं पण मटन नसतं. माझं पण चिकन फिक्स असतं आणि फिश फिक्स असतं. पण ते जसं आपण मटन डोळ्यासमोर घेतो ती एक वेगळी म्हणजे काय म्हणतात एक तो वेगळा एक्सपिरियन्स असतो. म्हणजे हा हे मटन जसं आपल्या मुंबईला भेटतं तसं हे वेगळंच होतं. म्हणजे जे दुकान आम्ही बघितलं सॉर्ट ऑफ ते मटन आम्हाला थोडं असं वाटतं की फ्रोझन मटन आहे. म्हणजे Frozen खूप आहे. आधी त्यांनी कापलंय आणि हा. बऱ्याच वेळा त्यांनी फ्रीझर मध्ये ठेवलंय आणि बाहेर अडकवले. कारण मटन कसं असं मटन जनरली पूर्णपणे सफेद नसतं कधी. पूर्ण कसं आणि हे पूर्णपणे लालसर- सफेद लालसर. लालसर असतं. हे पूर्णपणे मी मटन खात नाही. पण याच्यासोबत असताना मी भरपूर वेळा मटन वगैरे आणायला गेलेलो. त्याच्यामुळे थोडंफार मला समजतं. ऑफिसवरून संध्याकाळी निघालो इंडिया गेटला. इंडिया गेट साठी मध्ये जे बाबासाहेबांचं जे त्यांच्या लाईव्ह जे एक्झिबिशन होतं ते सगळं बघितलं आम्ही. ते सगळं बघितल्यानंतर जे जे स्टॉल्स लागले आम्ही प्रत्येक स्टॉलवर गेलो. खायचे स्टॉल होते. आम्ही काही खाल्लं बी जे छोटे हाय थोडंफार ते आम्ही ठेवलं पण हा. व्हिडिओ मध्ये. जास्त आम्हाला काही तिथे मिळालं नाही कारण की लास्ट डे होते Last day exhibitionचा. होता. त्याच्यामुळे मेजॉरिटी ऑफ स्टॉल्स बंद झाले हम्म. होते आणि आम्हाला काही असं खरेदी पण नाही करता आलं तिथून. पण त्याच्यानंतर आपण ते कवालीच्या प्रोग्रामला गेलो होतो बघ. तिथे त्याच्याबद्दल कवाली सांग. वा वा. कवाली म्हणजे ती जी सिंगर होती एक काहीतरीच वेगळं गात होती. म्हणजे तिचा जो आवाज होता काय धमक होती तिच्या आवाजात. ती तिकडे मनोज तिवारी पण आले होते. ज्यांना कोणाला मनोज तिवारी कोणी माहिती नसेल तर रिंकी याके पापा म्हणून जे सॉन्ग हे आहे ना गाणं. हे सॉन्ग त्यांनी गायले. व्हेज आधी आम्ही व्हेज आपण बघितलं की आम्ही व्हेज महाराष्ट्रात आम्ही आधी veg व्हेज आहे बघत का? होतो. म्हटलं व्हेज आहे तर व्हेज बघूया. व्हेज मध्ये होते भाजी पण चांगले. जशी व्हेज कोल्हापुरी घेतली अरुणसाठी. पिठलं होतं म्हणजे झुणकाच होता. आणि अजून एक भाजी होती वड्याची भाजी होती. पाटवडी. पाटवडीची भाजी. नाही पाटवडी पण आणि पाटवडीचीच होती. पाटवडीचा कालवण List होता. का? हो लिस्ट मध्ये होतं पाटवडीचा कालवण होता. ते व्हेज कार्ड पण लक्षात गेलं नाही पण माझं. नाही तुला मटन दिसलं तू कशाला खाली जातोस? आता जे खाल्लेलं आम्ही ते होता मटन मसाला होता. अरे वा. तो पण काळ्या मसाल्यातला होता तो. जो तिखटपणा आपण महाराष्ट्रात खातो ना सेम टू सेम तिखटपणा येत होता. जेवताना अक्षरशः असं डोळ्यात पाणी होतं आणि असं तिखट लागलं असं कानातून दूर येत होता. एवढं प्रॉपर तिखट. हा याने जे मटन ते नुसतं बघूनच करत होतं की अरे भरपूर स्पायसी असणार आहे म्हणून. आणि मटन खायला मला कॉम्पिटिशन कोणीच नाही. हे काय मटन खात नाही. मंगेश काय मटन खात नाही. मंगेशची बायको मात्र खाते. मग तिने मला हे गेला काय म्हणतात कंपनी दिली मटन खाण्यासाठी. आम्ही दोघांनी मटन येतो असं खाल्लं भारी. हे लोक आमच्याकडे बघतच होते. अरुणला आपण व्हेज कोल्हापुरी मागवलेली. अरुणला पण जेवण चांगलं वाटतं. त्याला Veg पुरणपोळी आणि त्याला ज्वारीची भाकरी भरपूर आवडली. त्याच्यामध्ये पिझ्झा 5 आहे पीस ना? होते. हो. 5 पीस. मी पहिल्यांदा बघतोय की एवढ्या रिझनेबल रेट मध्ये आणि ते पण मटनची डिश बरं का. रिझनेबल रेट मध्ये त्याच्यामध्ये 5-6 पीस होते मटनाचे. आणि साधे पीस पण नाही. हड्डीवाले पीस, चापवाले पीस, मांडीचा पीस. अरे बापरे. ते म्हणतात ना मटन प्रॉपर शिजलं पाहिजे तरच चांगलं लागतं. ते मटन प्रॉपर शिजलेलं पण आणि जेव्हा आता हाताने असं हे करतो ना त्याला मटनला ते प्रॉपर असं तुटत पण म्हणजे मटणाचे रेषे निघतात ना तसं ते Delicacy, मटणाचे रेषे एकदम निघत proper. होते. म्हणजे कल्पेश सांगत होता. रेषेदार एकदम आणि ना मस्त. ते मटण आतून पण पूर्णपणे लाल होतं. पूर्ण लाल. म्हणजे ते प्रॉपर मटण Proper होतं. फ्रेश मटण. मटण होतं Fresh एकदम. मटण, एकदम फ्रेश. तिकडे आम्हाला फिश नाही दिसली कुठे अख्ख्या मेन्यू मध्ये. Fish टू बी नव्हती ऑनेस्ट पण. फिश आम्हाला दिसली नाही तिथे. फिश नव्हती पण. फिश नव्हती आय थिंक तिथे. Fish नव्हती. Exact. डेझर्ट मध्ये मी तर पुरणपोळीच खाल्ली ऑब्व्हियसली जसं की तुम्हाला आधी सांगितलं. पण कल्पेशने मागवले होते गुलाबजाम. कल्पेश अरुण मंगेशने गुलाबजाम मागवले होते आणि कंचन वहिनीने आय थिंक बटरस्कॉच Ice मागवली cream. होती ना आईस्क्रीम. Butterscotch ice हो बटरस्कॉच आईस्क्रीम मागवली होती. तर जे गुलाबजाम होते ते एवढे सेक्सी होते ना म्हणजे लिटरली प्रत्येक बाईट मध्ये आम्हाला इलायचीचा फ्लेवर लागत होता. आणि वरून गरम पण होते. हा गरम होते. असं नाही की थंड किंवा नॉर्मल झालेले गरम होते म्हणजे ते. आणि
मेन म्हणजे ना कल्पेश, मला जेवणापेक्षा मला जास्त काय आवडलं असेल ना तर तिकडचा नीट आणि क्लिनलीनेस आवडला. Cleanliness. खूप Staff- खूप चांगली साफसफाई होती. स्टाफ इज Staff. व्हेरी हंबल. इनफॅक्ट स्टाफला आम्ही मराठीमध्ये ऑर्डर देत होतो तरी पण त्यांना समजत होतं ते. त्याच्यानंतर आपण यांना भेटलो. जोगिंदर कावडे सर. हा, त्या तुम्हाला जे फोटो दिसतील, जोगेंद्र कावडे सर कोण आहेत, हे जे जे लोक पॉलिटिक्स मध्ये ऍक्टिव्ह असतात, पॉलिटिक्सला त्यांना फॉलो समजतं. करतात, त्या लोकांना माहिती असेल की सर कोण आहेत ते. प्राइस पॉइंट अरे Price. प्राइस पण काय प्रॉपर रिझनेबल, असं वाटलंच नाही की एवढे पैसे गेले आणि फुकटचे पैसे गेले. असं वाटलं की असं वाटत होतं की ती अंडर प्राइस आहे. अंडर प्राइस Under price वाटत ऍक्च्युली होतं. आम्हाला. आणि कसं माहिती का, आम्ही 5 जणांमध्ये आमचं बिल झालं 2300 रुपये आणि कल्पेशने टिप दिली 100 रुपीज त्यांना. असं म्हणजे एक ओव्हर 2500 रुपये असं आमचं बिल झालं असं पकडा. पण Over 2500. आता ऑब्व्हियसली 2500 इज नॉट अ काय स्मॉल अमाऊंट. बऱ्याच लोकांना वाटतं 2500 रुपये जास्त बिल झालं. पण जर तुम्ही दिल्लीला तुम्ही कम्पेअर केलं फूडच्या प्राइस सोबत तर 2500 इज नियरली 50%. म्हणजे आम्हीच 5 माणसं पुढे दुसरीकडे गेलो असतो तर आमचं बिल 5 ते 7,000 रुपये आलं असतं. पण तिथे आमचं बिल फक्त 2500 रुपये आलं. ते पण पोट भरून खाल्लं आम्ही. अरुण भाई, जो तेरा आइडिया था कि उधर जाते देखने के लिए वगैरह, वो आइडिया बहुत अच्छा था और मेरे को बहुत अच्छा लगा कि तू मेरे साथ बैठा साइड में. मैंने तेरे को जो भी तेरे को देता था तूने किसी के लिए मना नहीं किया. तेरा हाँ. पेट शायद फटने वाला था फिर भी तू खा रहा था, हम तेरे को खिला रहे थे. बहुत अच्छा लगा. तूने हमारे कल्चर की, हमारे फूड की बहुत अच्छी रिस्पेक्ट की. उसके लिए थैंक यू भाई. और अगर तेरे पास और भी कोई ऐसा आइडिया रहेगा किधर जाने का तो बता, हम लोग उधर जरूर जाएंगे. तेरे लिए खास ये पार्ट मैं हिंदी में शूट कर रहा हूँ. और आइडिया जो आपको आएगा ना हम्म. वो कमेंट में डालना. कमेंट कर हा. ठीक आहे. तर दॅट्स इट. हा होता आमच्या कालच्या एका छोट्याशा ट्रिपचा एक असा ग्लिम्स, फूड रिव्ह्यू आणि तिकडे काय आम्ही कसं एन्जॉय केलं ते. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूत आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.